नमस्कार. MPSC एक्झाम मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी JD सर. आता आपण जे काही आपलं चिरफाड ही बॅच आपण पाहणार आहोत, PYQचं ॲनालिसिस, त्याच्यावर आधारित आपण मॅथचे क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. हा पहिला पेपर पाहणार आहोत. ग्रुप बी आणि सी जी कंबाईन झाली ती प्रीची 2023ची आणि तिथनंच पॅटर्न बदलला होता. म्हणजेच काय, जे मार्क होतं ना की 15 मार्काला मॅथ्स होतं, गणित आणि बुद्धिमत्ता, ते 20 मार्काला झालं. आता त्याचा एक फायदा झाला की ते 15 मार्काला होतं ते खूप टफ लेवल असायचे. ते 15 पैकी 7-8 पडणे म्हणजे चांगले मार्क असायचे, 8-10 मार्क वगैरे ते. परंतु ते 20 मार्काला झाल्यानंतर पेपर सोपा यायला लागला, कारण वेळ आपल्याला कमी असतो. त्याच्यानुसार हा पहिला पेपर पाहणार आहोत आपण 2023चा, जो ग्रुप बी आणि सीचा हे झालता, कंबाईन झालेला होता. 2023 पूर्वचा पाहणार आहोत. ओके, पहिला क्वेश्चन पाहूयात आपण की पहिला क्वेश्चन काय आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष म्हणजे x चौरस सेंटीमीटर असेल आणि वर्तुळाचा परिघ x असेल, म्हणजे सेमच आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा परिघ सेम आहे, तर खालीलपैकी वर्तुळाची त्रिज्या किती असेल. आता सूत्र माहित असल्याशिवाय पुढेच जाता येत नाही. वर्तुळाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू वर्तुळाचा परिघ. ह्याचा असा अर्थ दिला, x आहे म्हणजे सेम आहे, दोन्हींचं पण सेमच आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ असतं पाय आर वर्ग आणि वर्तुळाचा परिघ असतो 2 पाय आर. हे दोन्ही सूत्र माहित असणं गरजेचं आहे. आता इथे ह्या पायला हा पाय कॅन्सल होतोय, ह्या इथल्या 1 आरला हा 1 आर कॅन्सल होतोय, म्हणजे फक्त r इज इक्वल टू 2 एवढंच आन्सर राहते. वर्तुळाची त्रिज्याच काढायचे. 2 कुठे, ते 2 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 2. बस एवढं सोपं होतं, ते लगेच सुटत होतं काही सेकंदामध्ये. क्षेत्रफळाचं सूत्र पाय आर वर्ग आणि वर्तुळाचा परिघ 2 पाय आर. ओके, त्याच्यावरनं हे सुटत होतं. पुढे जाऊयात. 2 सेंटीमीटर त्रिज्या असेल वर्तुळाची. आता पुढचं 82 नंबरचं आहे. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकलेले आहेत आणि 60 रुपये त्याला तोटा झालेला आहे. म्हणजे 15 शर्टची खरेदी किंमत काय होणार आहे. खरेदी किंमत 2340 अधिक 60 हे आपल्याला समजायला लागतं. त्याला 60 रुपयाचा तोटा झालाय, म्हणजे त्याची खरेदी किंमत किती असणार आहे. 2340 अधिक 60 म्हणजे इथे किती येते, 2400. 2400 रुपये 15 शर्टची खरेदी किंमत आहे. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती, त्याची खरेदी किंमत असणार आहे 2400 रुपये, बरोबर. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती आहे, 2400 भागिले शर्ट किती आहेत, 15. 2400 भागिले 15, 15 एके 15, राहिले किती तिथे 9, 90 झाले. 15 सक 90 आणि 0 म्हणजे 160 रुपयाला एक शर्ट त्याला पडेल. एवढं सोपं होतं. 160 कुठे, ऑप्शन नंबर 2. ओके, अशा पद्धतीचा हा पेपर होता. 15 शर्टची खरेदी किंमत 2340 अधिक तो तोटा म्हणजे 2400 आणि 2400 भागिले 15 म्हणजे एका शर्टची खरेदी किंमत 160 रुपये. पुढे पाहूयात. आता हे आपण PYQ अनालिसिस सिम्प्लिफिकेशन त्याच्यामध्ये घेतलेले आहे. परत एकदा घेऊयात. इथे 0.1 0.1 हे 3 वेळा दिसते. म्हणजे मी काय केलं, इथे ए ला जर 0.1 मांडलं आणि बी ला जर आपण काय मांडलं 0.02 मांडलं, तर इथे 3 वेळा म्हणून ए चा क्यूब अधिक इथे 0.02 किती आहे, 3 वेळा म्हणून बी चा क्यूब डिवायडेड बाय. आता हे 0.2 आहे ना, हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, 2 इंटू 0.1. आता सेम 2 इंटू 0.1 2 इंटू 0.1 म्हणजे 2 कॉमन काढला. 2 कॉमन काढल्यानंतर काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे किती होणार आहे, 2�3 होणार आहे, बरोबर. इथं 2�3 कॉमन. सेम त्याच पद्धतीने 0.04 म्हणजेच काय, 2 इंटू काय होणार आहे, इथे 0.02 होणार आहे. 0. तिथनं पण आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2�3 कॉमन काढला, म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब एवढंच राहणार आहे. ह्याला हे कॅन्सल होणार आहे, म्हणजे इथे राहणार आहे फक्त 1/2�3, म्हणजे 2�3 म्हणजे 8, 2चा तिसरा घात. आता 1/8 म्हणजेच काय, ते 8 0 0 8 दुणे 16, बरोबर. 8 एके 8, बरोबर. त्याच्यानंतर 8 दुणे 16 आणि 8 पंचे 40, 0.125 कुठे येते, इथे
इथे आपण इथे काय करतो, फक्त 2 कॉमन काढतो. 2 नाही, इथला 2, इथला 2, इथला 2, 3 वेळा आहे. आणि त्याच पद्धतीने इथला 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 ते कॉमन काढायचं असते. आता हे 0.125. आता काही वेळेस काय होतं, सगळीकडचे पॉईंट सेम आहेत आणि गणित 1 आणि 2 मध्येच फिरते. सोपं आहे. डिरेक्टली सगळीकडे पॉईंटच्या पुढे सेम घरं असतील तर डिरेक्टली आकडे टाकले तरी चालेल, पण मोठं गणित असेल तर तुम्हाला हे माहित असायला लागतंय कॅन्सल काय होतंय. आता इथे सोपं गणित आहे त्याच्यामुळे ही एक मेथड सांगितली तुम्हाला जी कुठे पण यूज पडते. आणि दुसरं, आता हे मी पॉईंट काढले कारण इथे 3 घरं होत आहेत, इथे पण 3 घरं आहेत, इथे 2, इथे 2, इथे 2, खाली इथे 2, इथे 2, म्हणजे वरची आणि खालची गरज सेम आहेत पॉईंट नंतर. त्याच्यामुळे हे काढलं. मग फक्त काय केलं, पॉईंट काढून दिले. 1 गुणले 1 गुणले 1 म्हणजेच काय होणार आहे, 1 फक्त राहणार आहे. पॉईंट काढले कारण खालची वरची गरज सेम आहेत. आता 2 गुणले 2 गुणले 2, 2 दुणे 4, 4 दुणे 8 पॉईंट काढलेले आहेत मी. आता इथे 2 गुणले 2 गुणले 2 किती होणार आहे, इथे 8 होणार आहे, बरोबर. अधिक 4 गुणले 4 गुणले 4, 4 चौक 16, 16 चौक 64. पॉईंट सेम असल्यामुळे आणि आकडेवारी सोपी असल्यामुळे ते आपण अशाही पद्धतीने करू शकतो. 8 आणि 1 9 आणि 64 आणि 8 किती होत आहेत, 72. म्हणजे 9 1 9 9 8 72. 1.8 1.8 म्हणजेच काय, 0.125. अशाही पद्धतीने आपण सोडू शकतो. आणि हे तुम्हाला बेस मेथड, मोठे आकडे आले तर हे तुम्हाला महत्वाचं पडतं आणि हे अशाही पद्धतीने. ओके, पुढे जाऊयात आपण. जे सोपं वाटेल ती मेथड अवलंबायचा प्रयत्न करा, कारण एका गणिताला वेगवेगळ्या मेथड असू शकतात. पुढे जाऊयात. आता इथे वयवारी ह्याच्यावर आधारित प्रश्न आहे. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 आहे. मग आपण सर्व काय करतो, मग 4 ऑप्शनला 72 आहे का ते चेक करतो बेरीज, बरोबर आहे. आजचेच वय विचारले तर त्यांचे आजचे वय. मग काय करणार आपण, 20 30 22 72 होत आहेत, 22 24 26 72 होत आहेत, 19 25 28 72 होत आहेत. आणि चौथा ऑप्शन मध्ये 17 25 30 तिथे पण 72 होत आहेत. त्याच्यामुळे ती शॉर्ट ट्रिक्स गेली कारण 4 ऑप्शन मध्ये बेरीज 72 दिलेली आहे. परंतु पुढे दिलेले 7 वर्षापूर्वी, इथे महत्वाची ट्रिक्स आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 होते, तर त्यांचे आजचे वय किती. आता पाहायचं बरं का, डिरेक्टली बाय ऑप्शन जर त्या हिशोबाने सोडवलं गेलं तर ते खूप लेंदी होतं आणि आपल्याला शॉर्ट ट्रिक्स मध्ये सोडवायचे. आजचे वय किती, हे आजचे वय दिलेले. आता मी जर आजचे वय त्यांचं 20 30 आणि 22 मांडलं, 20 30 आणि 22 पहिल्या ऑप्शन नुसार सोडवण्याचा प्रयत्न केला. हे आजचे वय आहे आणि 7 वर्षापूर्वी म्हणजे प्रत्येकातनं 7 मायनस केले, -7 आणि -7 केलं तर 7 वर्षापूर्वी काय असणार आहे, इथे 13 असणार आहे, इथे काय असणार आहे, इथे 23 असणार आहे आणि इथे काय असणार आहे, 22 7 गेले इथे 15 असणार आहे. आणि 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलंय 4 6 7. म्हणजे ह्या 13ला 4 ने भाग जातोय का, नाही जाते. ह्या 23ला 6 ने जातोय का, नाही जाते. आणि त्या 15ला 7 ने जातोय, नाही जात. म्हणजे पहिला ऑप्शन कटला. पहिल्याच ठिकाणी चेक करायचं फक्त, पुढचं चेक नाही केलं तरी चालेल. आता हे 22 आहे, 22 मधनं 7 मायनस केले, राहतात किती, 15. 15ला 4 ने जातोय का, नाही जाते. इथेच लगे पुढचं चेकच करायची गरज नाही. 24 मधनं 7 मायनस केले 17, 17ला 6 ने जातोय का, नाही जाते. आणि 26 मधनं 7 मायनस केले 19, 19ला 7 जातोय का, नाही. एका ठिकाणी नाही गेला तर विषय सोडून द्यायचा. आता हे 19 मधनं हा ऑप्शन घेऊयात. 19 मधनं 7 मायनस केले, राहतात किती, ते 12. आणि 25 मधनं 7 मायनस केले, राहतात किती, 18. आणि 28 मधनं 7 मायनस केले, राहतात किती, 21. आणि 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर 4 6. म्हणजे ह्याला 4 ने भाग जातोय का, 12ला जातोय, बरोबर आहे, जातोय. पुढे 18ला जातोय का, 6 ने जातोय. आणि 7ला जातोय का, इथे 21ला जातोय, 7 ने जातोय. म्हणजे हे ऑप्शन असू शकतं. आता इथे मी 4 त्रिक किती, 6 दुणे 12 किंवा 6 त्रिक 18 इथे नाही जाते वगैरे. आता इथे की 3 चौक 12, 3 सक 18, 3 7 21. म्हणजे 4 6 7 हे बरोबर येते ऑप्शन. फक्त ते चेक करा एकाच ठिकाणी. आता 17 मधनं मी जर 7 मायनस केले, 10ला 4 ने जातोय का, नाही जात. एकाच ठिकाणी चेक करा, पुढचं चेकच करायची गरज नाही पडत आहे. ओके, काही गरज नाही. म्हणजे आपला ऑप्शन काय, 19 25 28 लगेच क्यू कॅन्सर येतं. आणि जर तसं तुम्हाला करायचं असेल तर मग इथे काय येणार आहे, 4x अधिक 7 अधिक 6x अधिक 7 आणि 7x अधिक 7 इज इक्वल टू काय येणार आहे, 72 येणार आहे. आणि मग काय, 7 14 7 त्रिक 21, 6 4 10 17, 17x अधिक 21 इज इक्वल टू 72. 17x इज इक्वल टू 72 वजा 21, बरोबर आहे. 17x इज इक्वल टू काय येणार आहे, इथे 72 वजा 21 म्हणजेच काय राहणार आहे, 51. आणि x इज इक्वल टू 51 भागिले 17 म्हणजे x इज इक्वल टू 3 येणार.
मग आजचं वय काय येणार आहे, हे 4 त्रिक 12, 12 आणि 7 किती 19, परत 6 6 त्रिक 18, 18 आणि 7 25 आणि 7 त्रिक 21, 21 आणि 7 28. हे एवढं करण्यापेक्षा काय करा, फक्त ह्याच्यातनं 7 मायनस करा आणि त्यांनी भाग जातोय का चेक करायचं. ओके, ऑप्शन नंबर 3 19 25 28 शॉर्ट ट्रिकचं, नाहीतर मग ते तशा पद्धतीने सोडवायला लागेल. पुढचं जाऊयात. एका माणसाने बँकेकडून दशादशे 12% सरळ व्याजाने, बरं का, सरळ व्याज आहे इथे, सिंपल इंटरेस्ट, कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5400 रुपये सरळ व्याजाने फेडलेला आहे. त्याने सरळ व्याज किती आहे त्याचं, 5400 रुपये त्याने दिलेले. त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती, म्हणजे प्रिन्सिपल, मुद्दल विचारलेले. आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहित पाहिजे. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी गुणुले आर गुणुले टी किंवा एन म्हणा, डिवायडेड बाय 100. पी म्हणजे मुद्दल, प्रिन्सिपल, घेतलेलं कर्ज. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर. आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स, कालावधी, बरोबर आहे, किती वर्षासाठी. आणि सिंपल इंटरेस्ट किती दिलेले, 5400 रुपये. ओके, हे सूत्र माहित असणं गरजेचं आहे सरळ व्याजाचं. आपल्याला पी ची व्हॅल्यू काढायची, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. आर, आर किती दिलेलं आहे 12%, 12. आणि नंबर ऑफ इयर्स किती दिलेले आहे 3, डिवायडेड बाय 100. आता हे 54 5400 गुणुले हे 100 इकडे येणार आहे, डिवायडेड बाय 12 गुणुले 3 होणार आहे. आणि इथे प्रिन्सिपल त्याचं आहे तसं ठेवलेलं आहे. आता इथं भाग कितीचा जातोय पाहायचं, 3 एके 3, राहिलं किती इथे 2, 3 8 24. आता इथे 12 एके 12, राहिलं किती इथे 5, 12 पंचे 60, 150. 150 गुणुले 100 इज इक्वल टू पी, म्हणजे 150 हे 2 3 शून्य होतात 15 वर, म्हणजे पी इज इक्वल टू प्रिन्सिपल इज इक्वल टू किती येते 15,000 रुपये. मुद्दल त्याचं किती, म्हणजे घेतलेलं कर्ज किती 15,000 रुपये त्याने कर्ज घेतलेलं आहे. ओके, 15,000 कुठे येते, ऑप्शन नंबर 3. हे सूत्र माहित असणं गरजेचं आहे. सिंपल इंटरेस्ट पी आर एन डिवायडेड बाय 100. ह्या अशा पद्धतीने साधं सोपं गणित, ते बेसिकच लेवल होतं संपूर्ण गणिताचा. कारण पहिलाच पेपर होता 20 मार्काला केलेला आणि ते 60 मिनिटांमध्ये एवढे 20 क्वेश्चन सोडवायचे, हार्ड टाकून सुटणार नाहीयेत, तो प्रश्न असतो. आता 16,000 रुपये किमतीचं जे यंत्र आहे त्याची जी किंमत आहे दरवर्षी 5% कमी होतं. आता कोणतंही यंत्र घेतल्यानंतर काय होतं, घसारा आपण इकॉनॉमिक्स मध्ये शिकलेले आहे, त्याची झीज होत असते आणि पुढच्या वर्षी गाडी घेतली तर त्याची किंमत कमीच होत असते, 5% कमी होते. 2 वर्षानंतर त्याची किंमत किती असेल, अतिशय साधं सोपं एकच फॉर्म्युला वापरायचं आहे. इथे नवीन किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणुले 100, आणि 2 वेळा आहे 2 वर्षानंतर म्हणून 100 100 अशा पद्धतीने केलं. आता आपल्याला 2 वर्षानंतरची किंमत काढायची, म्हणजे नवीन किंमत काढायची, बरोबर आहे. जुनी किंमत किती आहे इथे 16,000 रुपये आहे, तशी लिहिली. आता ह्या वरच्या 100 मध्ये ना 5% कमी होते, म्हणजे 100 वजा 5 करायचे, म्हणजे 95. वर का कमी झालं की मायनस. आणि परत दरवर्षी म्हणजे 2 वर्षी 2 वेळा 5% कमी झालं, दुसऱ्या वर्षी पण 5% कमी होते, म्हणजे 2 वेळा केलं. 3 असलं तर 3 वेळा कमी झालं तर वजा करायचे वरच्या 100 मध्ये, बरं का, खालच्या 100ला हात लावायचा नाही. ओके, आता इथं जिथं शून्य जातोय तिथे हे 2 शून्यला हे 2 शून्य गेले, बरोबर. अजून ह्या 1 शून्यला हा 1 शून्य गेला, मग वर काय राहते फक्त 16 गुणुले 95 गुणुले 95 आणि भागिले इथे 10 राहत आहेत खाली. ओके, आता एक आपल्याला माहिती आहे, आता 95चा वर्ग डिरेक्टली काढता येतो. जर एकक स्थानी 5 असेल तर ह्याचा डिरेक्टली वर्ग लिहायचा 25, बरोबर. 95 गुणिले 95, एकक स्थानी 5 असेल तर 5चा वर्ग 25 लिहून टाकायचा. आणि त्याच्या पुढची जी संख्या असेल ते काय करायचं 9, आणि त्याच्या पुढे काय 10, 10 90 90 करायचं. 8 असलंच तर 8 गुणिले 9 केलं असतं, म्हणजे 90 25. हे 16 आहे तसं इथे काय येणार आहे 90 25. 95 गुणिले 95 म्हणजे 90 25. साधं सोपं आहे ती ट्रिक्स. हे 10 आहे तसं ठेवूयात. आता 16 पंचे 80, 16 गुणिले 90 25 करूयात. 16 पंचे 80 होते, हातचाला 8, 16 दुने 32 आणि 8 40, हातचाला 4, 16 0 0 आहे तसा 4 येते. 16 9 144 डिवायडेड बाय 10, हे शून्यला शून्य गेला म्हणजे 14,440 रुपये. ही काय आली तुमची जी नवीन किंमत 2 वर्षानंतरची किंमत. सुरुवातीला 16,000 होती, परंतु
दरवर्षी त्याची 5% कमी होते, म्हणजे 16,440 रुपये. 16,440 रुपये. ऑप्शन नंबर 3 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. नवीन किंमत इज इक्वल टू जुनी किंमत गुणुले 100 भागिले 100, म्हणजे वरच्या 100 मध्ये प्लस कधी करायचं मायनस कधी करायचं. जर वाढ होत असली तर प्लस करायचं, जर तुमचं कमी होत असली तर निगेटिव्ह करायचं. खालच्या 100ला हात लावायचा नाही. 2 वर्ष म्हणून 2 वेळा केलं, 3 वर्ष असलं की 3 वेळा, 4 वर्ष असलं की 4 वेळा. पुढे पाहूयात आपण. साधं सोपं आहे. आता इथं पुढचं पण गणित सेमच आहे, तोच फॉर्म्युला वापरायचे आणि एका खाली एक आलेले आहेत गणित. त्याच्यामुळे ह्या पेपरमध्ये काय झालं की मेरिट हे प्रचंड हाय गेलं, कारण मॅथ्सला 17, 18, 19, 20 पैकी 20 मार्क मिळालेले. त्याच्यामुळे मेरिट 60च्या वर गेलेले आहे तिथे. आता सेम आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% आणि 25%, म्हणजे 3 वेळा वाढवलेले. पहिल्यांदा 20% वाढवले, त्याच्यानंतर 10% आणि त्याच्यानंतर 25% वाढवले. तर सुरुवातीचे प्रवास भाडे एकूण किती टक्क्याने वाढ झाली. आता पाहायचं बरं का इकडे. आता हे नवीन प्रवास भाडे इज इक्वल टू जुने प्रवास भाडे. आता 3 वेळा वाढ झाले, गुणुले 100 100, 3 वेळा म्हणले 3 वेळा लिहायचं इथे. ओके, तोच फॉर्म्युला आहे, काहीच चेंज करायचं नाही. नवीन प्रवास भाड्यात किती म्हणजे वाढ झालेली आहे ते नवीन प्रवास. आता इथे दिलेलं नाही, मगाशी 16,000 किंमत दिली होती, इथे दिलेलं नाही, मग 100 माना ना, बस 100 सोपं जातं इथे. आता सुरुवातीला किती 20% वाढ झाली, 100 अधिक 20 120 बरोबर. आता त्याच्यानंतर सलग 2 महिन्यात 10% वाढ झाली, म्हणजे किती 100 अधिक 10 110, आणि त्याच्या पुढच्या महिन्यात 25%, 100 अधिक 25 125. साधा सोपा आहे, तोच फॉर्म्युला आहे, काहीच चेंजेस नाहीये, एका खाली एक गणित आलेले. आता ह्या 100ला हे 100 गेले बरोबर, इथल्या ह्या शून्याला इथला 0 गेला, इथले 2 शून्य गेले. ओके, आता वर काय राहते पाहायचं, 12 गुणुले 11. आता इथे लगेचच इथे पण घालून 25 5 किती 125 बरोबर, आणि 25 चौक 100. वर किती राहतंय फक्त 5 आणि खाली किती राहतंय 4. आता हे 4 1 4, 4 त्रिक 12, 3 गुणुले 11 गुणुले 5, 11 त्रिक 33 गुणुले 5, 5 त्रिक 15, हातचाला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 165 रुपये होत आहेत. म्हणजे जुने प्रवास भाडे होते 100 रुपये, नवीन प्रवास भाडे किती 165. किती टक्क्याने वाढ झाली. आपण डिरेक्टली 100 कशासाठी घेतलं, 100 म्हणजे टक्के असतात ना, मग डिरेक्टली 165 वजा 100 वेगळं काढायची गरज लागत नाही, त्यामुळे 100 घेतलं, म्हणजे 65% वाढ झालेली. जुनं प्रवास भाडं 100 रुपये मांडलं होतं आणि नवीन प्रवास भाडं 165 आलं, म्हणजे 65 रुपयाची. एवढं सोपं होतं, तोच फॉर्म्युला होता, काहीच करायचं गरज नव्हतं. 65% वाढ झाली बस. ओके, इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना समजलंय. आपण पुढे जाऊयात. 87 नंबरचा क्वेश्चन होता. 88 नंबरचा क्वेश्चन पाहूयात आपण. हा, हे तर काय सोपंच होतं, बेरीज वजाबाकीचे नियम. फक्त इथे काय करायला लागतं, प्लस मायनस जे आहे ना ते व्यवस्थितरित्या करायला लागतं, किंवा गडबडीत काय होतं आपलं गुणाकार भागाकार हे जे काही सिम्बॉलिक असतात ना ते चुकलं ना आन्सर लगेच वेगळं येतं. त्याच्यामुळे हे काळजीपूर्वक करायचंय. आता हे -2 आणि -3 काय होतात रे, -5 होतात. गुणलेचं आहे तसं ठेवलं, 5 अधिक 3 8 होत आहेत, आणि हे भागिले ना डिरेक्टली इथेच भागाकार करून घ्या. -2 -3 -5. आता हे संपूर्ण ही आडवी रेष आहे तशी, -6 आणि -4 -10 ह्याला भागिले इथेच भागिले करून घेतलं, -7 -5 -12. आता इथेच लगेच काटछाट, -5 ला हे -5 गेले, हे मायनसला हे मायनस सिंबल कॅन्सल झालं. आता इथे काय राहते वर 8 आणि हे भागिले 1. आता हे भागिले म्हणजेच उलटून गुणिले असतं, म्हणजे 12 वर जाणार आणि 10 खाली येणार. भागाकार म्हणजेच उलटून गुणले, छेदातल्या अंशात अंशातले छेदात. ओके, आता इथे 12 8 96, डिरेक्टली इथे 10 खाली असलं ना 100 असलं ना काय भाग घालवण्याचा प्रयत्न करू नका, पॉइंट देता येतो आपल्याला. 12 8 96 आणि खाली राहिलं 10. आता एकच घर सोडून द्यायचे, म्हणजे 9.6 डावीकडनं घर मोजायचं. 100 असले असते तर 0.96 डावीकडनं मोजायचं. एक म्हणजे उत्तर लास्टला काय आलं 9.6, पण येताना उत्तर प्लस मध्ये आलेलं आहे. मायनसचे सिम्बॉल कॅन्सल झालेले आहेत सगळीकडे. इथे ऑप्शन मध्ये बघा प्लस पण आहे आणि मायनस पण आहे. उत्तर काय 9.6, ऑप्शन नंबर 4 येईल. इथे एक जरी चुकला आपला तुमचा सिम्बॉल तर आन्सर वेगळं येते. मग आपला ऑप्शन नंबर 4 व्यवस्थितरित्या ते चेक करायचे, 9.6 येते.
हा, पुढचा प्रश्न पाहूयात. हे दोन्ही पद्धतीने मी सोडून देतो. सरासरी यावर आधारित आहे. सरासरी म्हणजे काय? सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे सरासरी येते. ओके, सरासरीचं साधं सूत्र आहे ते TN हे आपण टोटल डिवायडेड बाय ते काय आपण करतो ते. ओके, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो, त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे हे शॉर्ट ट्रिक्सने सांगतो. सुरुवातीला 19 डावाच्या अगोदर किती डाव झालेले आहेत? 18 डाव झालेत. मग 18 गुणुले कितीने वाढते सरासरी? 4 ने. म्हणून 18 गुणुले 4 केलं, 18 चौक 72. ओके, आणि 19व्या डावात किती धावा केल्यात? 98. मग मी काय केलं? फक्त 98 वजा 72 केलं. किती राहतं इथे? 26. ओके, 98 वजा 72 26. मग की 19व्या डावानंतर सरासरी किती येणार आहे? 26. इथे ऑप्शन नंबर 4. अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं तर डिरेक्टली ही शॉर्ट ट्रिक्स वापरता येते. 19व्या डावाच्या आधी 18 डाव झालेत आणि सरासरी 4 ने वाढले. 18 गुणिले 4 72 केलं आणि त्या पुढच्या डावामध्ये किती? 98 धावा आहेत. 98 वजा 72 उत्तर डिरेक्टली येते 26. ही शॉर्ट ट्रिक सांगितली. आता बेसिक मेथडने ज्याला पाहायचं त्याने बेसिक मेथड मध्ये सांगतो परत एकदा. आता पाहायचं 19व्या डावात 98 डावा केल्या, त्याच्या आधी किती डाव झालेत? 18 डाव झालेत. बरोबर, सरासरी किती? x मानू. 18 डावांची सरासरी x म्हणजे 18 डावांची सरासरी x म्हणल्यानंतर 18 म्हणजे 18 डावातील धावा, 18 डावातील एकूण धावा डिवायडेड बाय डाव 18 आहेत. सरासरी मानलाय x, एकूण धावा 18 डावातील हे म्हणजे 18 डावातील एकूण धावा 18 टोटल, 18 डावांची टोटल इज इक्वल टू काय येणार आहे? 18x. आता पाहायचं बरं का, 18x अधिक 19व्या डावातली धावा 98 डिवायडेड बाय एकूण डाव 19. पाहायचं बरं का, 18 डावातील एकूण धावा कशा काढल्यात? 18 डावातील एकूण धावा डिवायडेड बाय 18 इज इक्वल टू x. सरासरी इज इक्वल टू काय असते? TN हे आपण करतो. बरोबर आहे. टोटल डिवायडेड बाय n आणि ते त्याची सरासरी ऍव्हरेज अशा पद्धतीने असतं. T म्हणजे टोटल आणि इथे काय असतं? नंबर, किती संख्या आहेत ते, आणि हे ऍव्हरेज, ह्यालाच आपण काय बोलतो? TNA असं हे शॉर्ट ट्रिक्स मध्ये. टोटल डिवायडेड बाय नंबर्स, किती संख्या आहेत ते. मग टोटल किती? 18 डावांची इथे 18 डाव आहेत, इथे सरासरी x होते. आता ही सरासरी किती? 19व्या डावाची. 18x अधिक 19 डाव 98 डिवायडेड बाय टोटल इथे 19 डाव आहेत आणि सरासरी पहिल्यांदा x होती, आता x अधिक 4 झाली, 4 ने वाढलेली. आता हे जर सोडवायचं म्हटलं आपल्याला, हे शॉर्ट ट्रिक्सने सांगितलेलं आहे. 18x प्लस 98 इज इक्वल टू, हे इकडे गुणुले होणार आहे 19x आणि 19 चौक 76. बरोबर, डिरेक्टली. आता 19x वजा 18x किती राहत आहेत? फक्त x राहत आहेत आणि हे 98 मधनं 76 गेले, राहतात किती रे? 22 राहत आहेत. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 22, परंतु उत्तर 22 येईल का? नाही येणार. ऑप्शन मध्ये 22 पण येईल. 18 डावांची सरासरी 22 आहे. 18 डावांची सरासरी x मांडलेली आहे 22. चुकून आपण उत्तर 22 येतो, डिरेक्टली 22 लिहितो. 19 डावानंतर सरासरी किती होणार आहे? x अधिक 4 होणार आहे. म्हणजे 22 अधिक 4 26 उत्तर पाहिजे. हे इथे आपण चुकू शकतो. इथे डिरेक्टली येते. 18 डाव झाल्यात, 18 चौक 72, 4 ने वाढलेली आहे आणि 19व्या डावाची सरासरी 19व्या डावात 98 वजा 72 26 डिरेक्टली येते आणि अशा पद्धतीने ते लांबलचक पद्धतीने जाते. दोन्ही पद्धतीने सांगितलेले. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. टोटल T डिवायडेड बाय किती संख्या आहेत ते, T डिवायडेड बाय N इज इक्वल टू ऍव्हरेज म्हणजे T इज इक्वल टू NA. सरासरीचं एवढं सूत्र लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. हा, आता हे क्षेत्रफळ घनफळ त्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न पडतात आणि त्याच्यासाठी आपल्याला सूत्र माहित असणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय सोडवता येत नाही प्रॉब्लेम. भूमितीचा प्रॉब्लेम, ते सूत्रच जर माहित नसेल पुढे कसं जाणार आपण? ओके, आता एका वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे 3 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 सेंटीमीटर आहे, 12 सेंटीमीटर त्रिज्या असणारे 3 वर्तुळे, म्हणजे 3 वर्तुळे दिलेले आहेत आपल्याला. 3 सेंटीमीटर त्रिज्येचं, 4 सेंटीमीटर त्रिज्येचं आणि 12 सेंटीमीटर त्रिज्येचं, अशी 3 वर्तुळे. आता त्या तिन्हींची बेरीज करायची, क्षेत्रफळांची बेरीज करायची बरं का, आणि एक मोठं वर्तुळ तयार होईल. तर त्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता एक वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, पाय आर स्क्वेअर. ही त्रिज्या r आपण. आता 3 वर्तुळे आहेत, त्यांची बेरीज करायची क्षेत्रफळांची, म्हणजे पाय r1 स्क्वेअर प्लस पाय r2 स्क्वेअर प्लस पाय r3 स्क्वेअर
असं करायचं होतं. वर्तुळाचे क्षेत्र छोटी छोटी 3 वर्तुळ आहेत, त्यांची क्षेत्रफळाची बेरीज केली तर मोठं वर्तुळाचं क्षेत्रफळ होईल आणि त्याची त्रिज्या किती असं विचारलेलं आहे. आता हे पाय आर स्क्वेअर वर्तुळाचे. आता या सगळ्यामधनं पाय कॉमन येणार आहे बरोबर. R1 स्क्वेअर R2 स्क्वेअर R3 स्क्वेअर हे असं होतं. आता ह्या पायला हा पाय कॅन्सल होणार आहे. आता आर स्क्वेअर इज इक्वल टू हे R1 स्क्वेअर R2 स्क्वेअर R3 स्क्वेअर एवढं राहते. आता हे R1 म्हणजेच काय इथे 3 सेंटीमीटर, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग R2 स्क्वेअर अधिक R3 म्हणजे 12चा वर्ग R स्क्वेअर. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 12चा वर्ग 144. आर स्क्वेअर इज इक्वल टू 16 आणि 9 25, 25 आणि 144 169. आर इज इक्वल टू वर्गमूळ काढलं, आर स्क्वेअर इज इक्वल टू 169 म्हणजे वर्गमूळ काढलं तर 13चा वर्ग आहे ना हा, म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर येते. ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं. सोपं होतं, पेपरच हा सोपा होता खूप. ओके, तर किती येणार आहे? आर इज इक्वल टू 13 सेंटीमीटर येते. पुढचं क्वेश्चन पाहूयात. हा, आता बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतील? आपल्याला माहिती आहे बुद्धिबळाचा पट किती असतो. अशा पद्धतीने इथे 1 2 3 4 5 आणि पुढे किती 8 पर्यंत असते आणि इथे पण 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत असते. आणि जर चौरस विचारलेले आहे, आता जर चौरस विचारलं, आता इथे मी शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो तुम्हाला. इथे जर चौरस विचारलं 1 2 3 4 चौरस विचारलं तर आपण काय करतो? 4 अशा जोड्या जुळवतो. म्हणजेच काय 4 गुणिले 4 अधिक हे 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 आणि हा लास्टचा काय 1 गुणिले 1 अशा पद्धतीने. म्हणजे 1च्या वर्गापासून 4च्या वर्गापर्यंत जर चौरस विचारलं. आयत जर विचारलं तर काय करतो? 4 अधिक 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10 म्हणजे इथे याची बेरीज 10 लिहितो आणि ह्याची बेरीज काय 10 आणि या 10 आणि 10चा गुणाकार. जर आयत विचारलं, पण चौरस विचारलं तर काय करतो? अशा जोड्या पाडतो आणि त्यांची बेरीज करतो. म्हणजे आता इथे 8 असतात, अशी 8 घरे असतात आणि अशी 8 घरे असतात अशा पद्धतीने बरोबर. मग काय 1 पासून 1चा वर्ग 2 अशा जोड्या जर केल्या, 2चा वर्ग आणि शेवटी काय 8चा वर्ग, म्हणजे 1 ते 8च्या वर्गापर्यंतची बेरीज करायची होती बरोबर आहे. 1 ते 8च्या वर्गापर्यंत बेरीज. आता आपल्याला हे जर एक साधा सोपा जर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 1 पासून n × n+1 डिवायडेड बाय 2 हे 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं सूत्र आहे आणि त्याच्या वर्गाचं सूत्र म्हटलं n × n+1 त्याला टॉईस n+1 डिवायडेड बाय 6 एवढं सूत्र माहित पाहिजे. घनाचं पण असतं. घनाचं काय असतं? n × n+1 डिवायडेड बाय 2 त्याचा ह्या सगळ्याचा वर्ग. हे घनाचं आहे, हे वर्गाचं सूत्र आहे. आणि फक्त नॅचरल संख्यांची n × n+1 डिवायडेड बाय 2 हे नैसर्गिक 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांचे बेरजेचं सूत्र. हे घनाचं 1चा घन 2चा घन आणि हे वर्गाचं सूत्र 1 पासून 8 पर्यंतच्या वर्गांची बेरीज n × n+1 टॉईस n+1 डिवायडेड बाय 6 हे तिन्ही सूत्र महत्वाची आहेत. हे साधं सूत्र आहे, हे घनाचं आहे, हे वर्गाचं आहे. हे तिन्ही सूत्र महत्वाचे आहेत. आपल्याला इथे वर्गाचं सूत्र लागणार आहे n × n+1 टॉईस n+1 डिवायडेड बाय 6. अतिशय साधं सिंपल होतं. ज्याच्या डोक्यात आलं ते लगेच लक्षात येतं. आता n म्हणजे शेवटची संख्या 8 आहे. 8 गुणुले 8 अधिक 1 9 गुणुले 8 दुणे 16 आणि 1 17 डिवायडेड बाय 6. 3 त्रिक 9, 3 दुणे 6, बे के बे, बे चौक 8 राहतात किती? 4 गुणुले 3 गुणुले 17, 4 त्रिक 12, 12 गुणुले 17, 12 सती 84. चला 8 12 के 12, 12 आणि 8 20, 204 येते ह्याचा गुणाकार. 204 कुठे? चौरस एवढे असतात. आणि हे 1चा वर्ग 1 केला, मग 2चा वर्ग काय वर्ग 2चा वर्ग 4 केला, 3चा वर्ग काय केला 9 केला, 4चा या सगळ्यांची बेरीज 204च येणार आहे. ते ह्या शॉर्ट ट्रिक्स फॉर्म्युलाने मी सांगितलं n × n+1 टॉईस n+1 डिवायडेड बाय 6. हा फॉर्म्युला ज्याला माहिती आहे त्याला लगेच क्विक मध्ये आन्सर येणार आहे. आणि हे अशा पद्धतीने बेरीज करत गेली, सगळ्याचं वर्ग लिहिलं तरी पण उत्तर येणार आहे. शॉर्ट ट्रिक्स स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला आणि ते उत्तर अशा पद्धतीने काढायचं होतं. 204. आता जर 64 असलं असतं ना ऑप्शन मध्ये, काही जणांनी 88 64 केलं असतं आणि चौरसांची संख्या 64 केली, तसं नाही येते. ओके, तर अशा पद्धतीने हे 1 पासून 8च्या वर्गापर्यंतची बेरीज करायची होती. पुढचं जाऊयात. आता इथे चुकीचे पद ओळखायचे. आता काही ठिकाणी काही आता हे 15 21 24
30, 32, 39 आणि 51 असे. आता आपण सुरुवातीला काय करतो, फरक काढण्याचा प्रयत्न करतो ह्या, आणि ते वाढत गेले त्यामुळे. आता 15 अधिक किती येणार आहे इथे 6, अधिक 3 केलेले, अधिक 6 केलेले, अधिक 3 म्हटल्यानंतर इथे किती यायला पाहिजे, 33 यायला पाहिजे. आणि ह्या 33 मध्ये अधिक 6 केलं तर किती येतं, 39 हे बरोबर येते. पण अधिक 3 केलं तर किती येते, 39 अधिक 3 इथे 42 येते. म्हणजे दोन संख्या चुकीच्या आहेत का, 32 आणि 51? बरोबर आहे, दोन संख्या चुकीच्या आहे. आता ऑप्शन मध्ये जर तुम्हाला 32च दिले तर आपण लगे 32च टाकणार, इथे 51 दिला असतं तर मग रद्दच झाला असता, परंतु तिथे 42 पाहिजे 51च्या तिथे. आता ते आयोग काय देत नाही नक्की त्यांनी काय क्रायटेरिया वापरलाय, प्रश्न रद्द केलेला नाहीये. असं जर केलं तर मग ऑप्शन मध्ये तुमचा हा 33 पाहिजे ते, तो नाही. परंतु ते 51 हे पण चुकीचं आहे ना, तिथे 42 पाहिजे पण ऑप्शन मध्ये नाहीये ते. ठीक आहे, आता हे एक आपण अशा एक पद्धतीने करू शकतो हे. आणि दुसऱ्या पद्धतीने मी म्हटलं तर या 15ला 3 ने भाग जातोय, 21ला 3 ने जातोय, 24ला जातोय, 30ला जातोय, 32ला नाही जाते 3 ने, 39ला जातोय, 51ला 3 ने भाग जातोय. म्हणजे 32 ही संख्या 3 ने डिव्हिजिबल आहे का, नाहीये. बाकी सगळ्यांना जातोय, मग 32 साईडला काढली, कारण हे फरकाच्या फरक मध्ये ते बसत नाहीये, कारण 51 पण निघते बाहेर आणि 32 पण बाहेर निघते. ओके, तर 3 ने भाग कशाला जात नाही, फक्त 32ला भाग जात नाहीये 3 ने. ओके, ठीक आहे, पुढे जाऊयात. वेगळा काढला तो आपण. आता हे तर अतिशय साधं सोपं असतंय की खालील 2 विधाने दिलेत, 2 अनुमाने दिली आहेत, योग्य पर्याय शोधायचे. सर्व शिक्षक कलाकार आहेत. पहिल्यांदा हे विधान आपण काढून घेऊयात. त्याला शिक्षक म्हटलं आपण. शिक्षक म्हणजे जे सर्व असतात ते आतमध्ये येतो आणि हा कलाकार हे बाहेर आपण आलं. ह्याचा अर्थ होतो की सर्व शिक्षक हे कलाकार आहेत, परंतु सर्व कलाकार शिक्षक आहेत का, नाहीये. काही कलाकार शिक्षक आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि नंतर काही कलाकार आनंदी राहतात. काही कलाकार आनंदी राहतात म्हणजे इथे येणार आहे हे आनंदी. इथे शिक्षकाचा काही उल्लेख केलेला नाही. काही कलाकार आनंदी राहतात. आता पाहायचंय, काही कलाकार म्हणजे कलाकाराचा काही भाग आनंदी राहतोय. त्याच्यावरनं अनुमान काय विचारलेलं आहे, सर्व शिक्षक आनंदी राहतात. सर्व शिक्षक आनंदी राहतात का, नाहीये. कारण या शिक्षकाचा गोल आणि आनंदीचा गोल ह्याच्यामध्ये काहीच साम्य नाही. बरोबर ना. आता काही शिक्षक आनंदी राहतात असं म्हटलं गेलं असतं तर बरोबर आलं असतं, कारण काय, हा इथे गेला असता, ह्याच्यातला काही भाग इथे आला असता. ओके, परंतु तसं काही दिलेलं नाहीये. सर्व शिक्षक आनंदी राहतात का, तर नाही राहत. म्हणजे पहिलं विधान असत्य आहे. पहिलं विधान असत्य, क असत्य आहे. आता क असत्य आहे म्हणजे चुकीचं आहे विधान. आणि जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात का, नाहीये. काही कलाकार आनंदी आहेत, काही कलाकार आनंद. त्यामुळे दुसरं पण विधान असत्य आहे. दोन्ही विधान असत्य आहेत. क आणि ड दोन्ही असत्य, म्हणजे सॉरी, ऑप्शन नंबर 3 दोन्ही पण असत्य आहेत. साधं सोपं होतं, दोन्ही पण असत्य आहेत. ओके, पुढे जाऊयात आपण. आता इथे ना हा वैवारीवरचा एक्झाम्पल आहे, पण काही काहींना ते समजला नाही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते. आता बाय ऑप्शन थ्रू पण जाता येतो, पण ते 4 ऑप्शन आपल्याला ट्राय करायला लागतात. आपल्याला माहित नसते एक्झाम कोणता ऑप्शन पिकअप करायचा. आता अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. मग अंकिताच्या आईचे वय हा अंकिताच्या आणि तिच्या भावाच्या त्यातला समान धागा आहे. आपण काय करतो की जे लहान व्यक्ती असतो त्याचं वय आपण एक्स मानतो आणि त्याच्यानुसार सोडवतो. परंतु इथं देताना त्यांनी प्रश्न पेपर सेटरने अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे फॉर्मॅट केलेलं आहे, कारण कळतच नाही एक्स कशाला मानायची. तर दोघातला कॉमन धागा काय, आईचं वय आपल्याला एक्स मानायला लागणार आहे. आईचे वय एक्स मानू, एक्स वर्ष मानू. ओके, आईचं वय एक्स वर्ष मानू. आणि ह्याचं शॉर्ट ट्रिक्सने पण सांगतो मी लगेच. आईचं वय जर एक्स वर्ष मानलं गेलं तर अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आहे. मग अंकिताचं वय जर 2.5 पट म्हटलं ना, अंकिताचं वय काय येईल इथे नीट लक्ष द्यायचं. अंकिताचे वय, आता आईचं वय एक्स मानलेलं आहे, 2.5 पट म्हटल्यानंतर काय लिहितो आपण, 5/2 लिहितो. बरोबर आहे, ह्याला 2.5 पट, बरोबर, म्हणजे 2.5 उत्तर येतं. परंतु इथं उलट, आईचं वय एक्स मानलेलं आहे, अंकिताचं वय जर अशा पद्धतीने, अंकिताचं वय जर आपण एक्स मानलं तर आईचं वय 5/2 एक्स येईल.
पण आईचंच वय x मांडलेलं आहे म्हणल्यानंतर अंकिताचं वय काय येणार आहे 2/5x असं उलट येत असतं बरं का. लक्षात येत आहे ना कोण कोणाच्या पटीत आहे ते. अंकिताचे वय जर x मांडलं असतं तर आईचं वय 5/2x आलं असतं, परंतु आईचं वय x मांडले मग अंकिताचं वय त्याच्या उलट येणार 2/5 येणार. हे नीट लक्षात घ्यायचं कारण का तर मग ते भावाचं वय काढायचंय. आता भावाचे वय अंकिताच्या भावाचे वय अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट. कोणाचं? अंकिताच्या आईचं. अंकिताच्या आईचं वय अंकिताच्या भावाच्या 4 पट आहे. आता मग आई जर x मांडली तर तिच्या भावाचे वय x/4 आणि आपलं एक सेन्स असतो कॉमन सेन्स ज्याला बोलतो की आईचं वय साहजिकच आपल्यापेक्षा जास्त असणार आहे ना, म्हणजे तिच्या अपत्यांपेक्षा आई वडिलांचं वय जास्तच असते बरोबर. आता जर मी इथे 4x केलं तर मग त्या मुलाचं वय जास्त होईल ना, त्याच्यामुळे आईचं वय x असेल आणि तिच्या मुलाचं वय तिच्या 4 पट म्हणजे x/4 येईल. ओके, हे नीट लक्षात येत नाहीये, इथे उलट करायचं तिथे आपल्याला. ओके, आता मग तिघांच्या वयांची बेरीज किती आहे 66 वर्ष. म्हणजे x हे आईचं वय, हे 2/5 हे अंकिताचं वय आणि हे x/4 हे भावाचं वय, तिघांच्या वयांची बेरीज 66. आता इथे लसावी पद्धतीने म्हणजे 5, 4 आणि 1 हे छेद समान करून घेऊयात. 5 चोक 20 त्याचा लसावी येतोय सगळ्याचा, म्हणजे 20 खाली लिहिलं मी. आता इथे 20 येण्यासाठी वर पण खाली पण 20 ने म्हणजे हे 20x. इथे 20 येण्यासाठी गुणिले 4 म्हणजे 4 दुने 8x आणि इथे 20 येण्यासाठी गुणिले 5 अंशाला छेद आला म्हणजे 5x. 66 ही मेथड अवलंबण्याचा प्रयत्न करा, नाहीतर मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशनने त्याला खूप वेळ जातो. आता 20x 8x आणि 5x, 20 आणि 8 किती येते 28, 28 आणि 5 33x. इथे सोडूयात आपण. 33x इज इक्वल टू 66 हे गुणिले 20 होणार तिकडे 66 गुणिले 20. ओके, x इज इक्वल टू 66 गुणिले 20 भागिले 33. x इज इक्वल टू 33 दुणे 66 म्हणजे 2 गुणिले 20. x इज इक्वल टू 40. 40 वर्ष हे आईचं वय आलं. आईचं वय किती येणार आहे 40 वर्ष. आणि विचारलंय काय अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय. आता पाहायचं अंकिताच्या भावाचे वय आईचे 4 म्हणजे 40/x/4 म्हणजे 40/4 म्हणजे 10 वर्ष हे अंकिताच्या भावाचं सध्याचं वय आलं. आणि 2 वर्षानंतरचं वय विचारलंय 10 अधिक 2 म्हणजे किती 12 वर्ष. हे अंकिताच्या भावाचं 2 वर्षानंतरचं वय. क्वेश्चन चांगला होता बरं का, चांगला क्वेश्चन होता. आपल्याला अंकिताच्या आईचं वय x मांडलेलं आहे, अंकिताचे वय 2/5x येणार आहे, 5/2 नाही येणार, हे उलट करायचं. आणि अंकिताच्या भावाचे वय 4 पट म्हणजे x/4 आईच्या वयाच्या 1/4 येणार आहे. तिघांची बेरीज केली आणि 66. मग x ची व्हॅल्यू आईचं वय आलं 40 आणि अंकिताच्या भावाचं x/4 म्हणजे 10 आणि 2 वर्षानंतरचं विचारलं म्हणजे अधिक 2 करायचे 12 वर्षे. चांगला क्वेश्चन होता. ओके, त्या हिशोबाने पुढे जाऊयात. बाय ऑप्शन गेलं तर की मग ऑप्शन मध्ये मग ते उलट चेक करायला लागतं. आता हे 2 वर्षानंतरचं 10 आहे म्हणल्यानंतर आत्ताचं वय -2 8 करायला लागणार आहे. मग आईचे वय म्हणजे किती येणार आहे 8 केलं तर आईचे वय 40 येणार आहे. मग 40च्या परत अंकिताचं वय किती येणार आहे 2.5 पट म्हणजे 5/85 16 वर्ष. मग 16 अधिक 40 अधिक 8 66 येते का ते चेक करायचं. आलं तर उत्तर बरोबर म्हणायचं. असं चेक करायचं, उलट्या पद्धतीने सोडवता येतं. ही पद्धत सोपी जाईल तुम्हाला. प्रत्येक 4 ऑप्शन चेक करायला लागतील. पुढे जाऊयात. याला आपण सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था अशा पद्धतीने गणलं जातं, म्हटलं जातं. आता दिलेली जी काही माहिती आहे ती पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचायची आणि प्रश्नाची उत्तरं द्यायचे. आता ABCDEFG 1 2 3 4 5 6 7 व्यक्ती आहेत, ते एका भिंतीवर बसलेले आहेत, परंतु सर्वांची तोंड कुठे आहे पूर्वेकडे. दिशा आपल्याला माहिती पाहिजे. ही अशी भिंत आहे, ही पूर्व दिशा असते, ही पश्चिम दिशा आहे. आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा, डाव्या हाताला पश्चिम दिशा, वरच्या साईडला उत्तर दिशा, खालच्या साईडला दक्षिण दिशा. एवढंच आपल्याला काय. व्यक्ती किती आहेत 7 आहेत. 1 2 3 4 5 6 7 व्यक्ती आहेत. ओके, आता पाहायचं पूर्वेकडे तोंड आहे बरं का.
आता सी हा डीच्या तत्काळ उजवीकडे आहे, पण सी आणि डी कुठे घ्यायचं हे माहित नाहीये, पुढचं घेऊयात आपण. बी हा अगदी टोकाला आहे, त्याच्या शेजारी ई आहे, परंतु बी हा कोणत्या टोकाला आहे ते नाही दिलेलं, दक्षिणेकडे आहे का उत्तरेकडे, त्याच्यामुळे तिथूनही आपल्याला काय अवगत होत नाहीये. जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे त्याच्यापासूनही काय अवगत होत नाहीये. डी हा दक्षिणेकडे टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे, दक्षिणेकडचं टोक इथे आहे 1, 2 आणि 3, इथं मात्र फिक्स डी ची पोझिशन दिलेली आहे आपल्याला. डी ची पोझिशन फिक्स झाली आपल्याला, दक्षिणेकडून तिसऱ्या स्थानावर आहे. आता डी शी संबंधित चेक करायचे बरं का, इथनं आपल्याला हा क्वेश्चन कव्हर होतोय. सी हा डीच्या तत्काळ उजवीकडे आहे. आता उजवीकडे म्हणल्यानंतर पाहायचं इकडे येणार आहे सी, उजवीकडे. डावीकडे म्हटलं की वरच्या साईडला. ओके, इथनं हे झालं आपलं कव्हर. आता पुढे पाहायचंय अजून डी शी संबंधित कोणता आहे का, नाही. ठीक आहे, आता काय सांगितलेलं आहे, डी शी संबंधित संपला. आता बी हा अगदी टोकाला आहे, त्याच्या शेजारी ई आहे. आता बी जर इथे घेतला तर त्याच्या शेजारी ई मांडता येणार नाहीये, कारण का तर इथल्या जागा भरल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे बी आपल्याला इथल्याच टोकाला घ्यायला लागणार आहे, वरच्या टोकाला, दक्षिणेकडे उत्तरेकडील टोकाला. आणि त्याच्या शेजारी ई आहे, म्हणजे ई चे पण पोझिशन फिक्स झाली, इथं नाही घेता येणार कारण 1, 2, 3 या फिक्स झाल्या जागा. ई ची पोझिशन फिक्स झाली इथे. आता जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे, जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे, ई आणि एफच्या सगळ्या जागा भरल्या गेल्या. आता काय राहिलं, फक्त एच राहिलाय. मग एकच जागा रिकामी राहिल्या, ए ठेवून द्या तिथे, सगळ्या जागा भरल्या गेल्या. ए बी सी डी ई एफ जी 1 2 3 4 5 6 7 सगळ्या जागा भरल्या गेल्या. ओके, आता जीच्या उजवीकडे कोण बसलेले आहे, जी कुठे दिसतोय तुमच्या इथे दिसतोय, जी त्याच्या उजवीकडे म्हणजे ह्या खालच्या साईडला, डावीकडे म्हटलं की वरच्या साईडला. मग जीच्या उजवीकडे कोणता आहे, एफ बसलेला आहे. एफ कुठे दिसतोय, ऑप्शन नंबर 4. काळजीपूर्वक वाचायचं व्यवस्थितरित्या, फक्त हे लांब लचक दिलेले असतात असे पॉइंट करून, त्याच्यामुळे आपण काय करतो, तो प्रॉब्लेम स्किप करतो आणि पुढे जातो. परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये काहीच नव्हतं, काही अतिशय सोपा होता. वर्तुळाकार अरेंजमेंट येईल, बैठक व्यवस्था ते पण येऊ शकतं. ओके, तर हे अशा पद्धतीने सोडवायचं होतं, सोपा होता योगागण हा प्रश्न. फक्त काय होतं, एका पेजवर हा क्वेश्चन एखाद दुसराच बसतो, ते अर्ध्या पेजवर एकच क्वेश्चन, कारण ट्रान्सलेट पण असतो आणि एवढा मोठा प्रश्न असतो, त्यामुळे आपल्याला वाटतं लैंदी प्रश्न आहे. पुढे जाऊयात. ऑप्शन नंबर 4 येते एफ, जीच्या उजवीकडे एफ बसलेला आहे. हा, आता हे कॅलेंडर वर आधारित, आपण आत्ताच कॅलेंडरचा अपलोड केलेला आहे व्हिडिओ, तो युट्यूब साठी फ्री. तर 2016 हे वर्ष आंतरराष्ट्रीय योगा दिन. आता हे जर डे आपल्याला माहित नसतील तर प्रश्न सोडवता येत नाही. आणि त्याच वर्षीचा राष्ट्रीय विज्ञान दिन. आता आपल्याला माहित पाहिजे आंतरराष्ट्रीय योगा दिन कधी असतो, 21 जून. आंतरराष्ट्रीय योगा दिन, आंतरराष्ट्रीय योगा दिन हे माहित पाहिजे. 21 जून ही तारीख आहे. ओके, 21 जून तारीख आहे. आणि राष्ट्रीय विज्ञान दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन हे तारीख ही पण माहिती पाहिजे आपल्याला. 28 फेब्रुवारी असते, 28 फेब. हे दोन्ही तारखा माहित असेल तर हा प्रश्न सोडवता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे, महत्वाच्या तारखा असतात ना त्या पाठच पाहिजेत आपल्याला. जसं की गांधी जयंती, त्याच्यावर एक प्रश्न विचारला, तो 2 ऑक्टोबर असेल. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विचारला जातं. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. नाताळ म्हणलं की 25 डिसेंबर. शिक्षक दिनावर जास्त प्रश्न विचारले जातात, 5 सप्टेंबर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. आणि शिक्षक आणि शिक्षण दिन, शिक्षण म्हटलं की मौलाना आझाद यांचा जन्मदिन आहे, तो 11 नोव्हेंबरला आहे, ते एक लक्षात ठेवायचंय. किंवा संविधान दिन विचारला तर 26 नोव्हेंबर. बालिका दिन, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो आपल्याला. बालिका दिन 24 जानेवारी आहे, चेक करायचे व्यवस्थितरित्या. आणि आपला, कारण का तो महाराष्ट्र राज्याचा असेल किंवा राष्ट्रीय असेल, शक्यतो राष्ट्रीय विचारला जातो. महाराष्ट्र दिन विचारला तर 1 मे, किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन 1 मेचा आहे, ते एक विचारलं जातं. एड्स दिन म्हटलं की 1 डिसेंबर. ह्या तारखा महत्वाच्या. योग दिन म्हटलं की स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस असतो, तो 12 जानेवारी असतो. ओके, अजून हे जे काही डे आहेत ना महत्वाचे, ते पाठच पाहिजे, त्याच्याशिवाय प्रश्न सोडवता येत नाही. आणि तुमचा क्रीडा दिन, राष्ट्रीय क्रीडा दिन, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे,
28 ऑगस्ट आहे ती तारीख, बरोबर, ते एक महत्वाचं आहे. आता हे 28 फेब्रुवारी म्हटलं गेलं तर काय येणार आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. जे सी व्ही रमन आहेत ना, तर त्यांना जे आपल्याला रमन इफेक्ट जे बोलतो ना, की प्रकाश संश्लेषण वगैरे, त्यांनी जो नोबेल पुरस्कार मिळाला 1928च्या दरम्यान, तर ते 28 तारखेला मिळाला. त्यामुळे राष्ट्रीय विज्ञान दिन तिथे सेलिब्रेट केला जातो आपल्याकडे. ओके, तर ते एक लक्षात ठेवायचे. राष्ट्रीय योगा दिन 21 जून आणि राष्ट्रीय विज्ञान दिन किती आहे आपला, 28 फेब्रुवारी आहे. एवढं नीट लक्षात ठेवायचं. 21 जून 28 फेब्रुवारी. आता 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी आहे, म्हणजे 21 जून 2016 काय मंगळवार आहे. तर 28 फेब 2016 आहे. 28 फेब 2016 रोजी काय असेल, म्हणजे उलट जायचं आपल्याला, कोणता वार असेल असं विचारले. आपण काय करू, 28 फेब पासून पुढचे दिवस काउंट करूयात, बरोबर. म्हणजे इथे फेब महिना, फेब्रुवारी, नंतर मार्च, एप्रिल, मे आणि जून. जून मध्ये किती आहे, इथे 21 जून आहे, म्हणजे ह्याचे दिवस 21 असतात, बरोबर. आणि इथे किती 28. आता 2016 आहे, लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हटलं की फेब्रुवारी 29 चा असतो, म्हणजे काय करणार, इथे 29 वजा 1, म्हणजे इथे एकच दिवस फक्त राहतोय. ओके, पुढचा दिवस काउंट, दोन्ही दिवस नाही काउंट करायचे. म्हणजे 28 फेबचा आणि 21 ते दोन्ही नाही करायचे, दोन्हीपैकी एकच करायचं. 28 फेब मी पकडला नाही, फक्त फेब मधला 29 फेब तोच केलाय. आता इथे कितीचा महिना असतोय, मार्च, 30 चा महिना असतोय. इथे 31 चा, इथे 30 आणि इथे 21 जून पर्यंत. आता हे सगळ्याची बेरीज कॅल्क्युलेट करण्यापेक्षा काय करायचं, इथे काय करायचं, एक आहे तसं सोपं आहे. 30 चा जर महिना असेल तर दिवस किती करणार, 7 चोक 28, दोनच काउंट करायचे दिवस, 7 ने भागायचं त्याला. 31 चा जर महिना असेल 7 चोक 28, 3 दिवस. 30 चा महिना आहे 7 चोक 28, 2 दिवस. आता 7 त्रिक 21, डिरेक्टली 0 लिहा, भागिले 7 करा, बेरीज सोपी जाते करायला. 30 चा महिना असेल तर 2च दिवस धरायचं, कारण भागिले 4 करून टाकायचं. 31 चा असेल तर 3 दिवस, भागिले 4 करायचं. आता ह्याची बेरीज करूयात, 2 अधिक 1 3, या सगळ्यांची बेरीज. इथे डिरेक्टली 0, 21 आहे म्हणजे 7 त्रिक 21, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, बरोबर येते का, 3 2 5, 5 आणि 2 7 आणि 1 8 येते, म्हणजे 8 दिवस. इथे कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकले का चेक करायचे व्यवस्थितरित्या. फेब्रुवारी, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, इथे 31 आहे बरं का, मार्च इथे आपलं चुकलेलं होतं, 31, इथे 3 दिवस. एप्रिल, इथे व्यवस्थितरित्या, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 31 चा येतोय, इथे 1 दिवस येतोय. एप्रिल 30 चा, मे 31 चा, आणि इथला काय येतोय जून. 1 दिवस इकडे पुढे झालं की ते आन्सर चुकतंय, आणि हे जून 21 चे. आता इथला एकच काउंट करायचं. इथलं किती, 31 दिवस असलं की 3, आणि हे 30 दिवस असलं की 2, 31 म्हटलं की किती येणार आहे, इथे 3 दिवस, आणि इथले 7 त्रिक 21, एकच दिवस राहणार आहे. आता बघा कॅल्क्युलेशन, 31 चुकलं की चुकते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, वर असेल तर आपण काय करतो, हाताची मूठ धरतो, वरचा जो आकडा आहे त्याला 31 चा दिवस, खाली गेलं की काय खोलगट भाग आहे त्याला 30 चा. फक्त फेब महिन्याला 28 29 पकडायचे. 28 हे सर्वसाधारण वर्ष, 29 हे लीप वर्ष. 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9 आणि 1 10, 10 दिवस येत आहेत, 10 दिवस बेरीज. आणि या 10 दिवसाला भागिले 7 केले तर बाकी किती उरते, अरे 7 1 7, आणि बाकी 3 उरते, म्हणजे 3 दिवस पाठीमागे यायचे. 3 दिवस पाठीमागे, सॉरी इथला 0च आहे ना, 7 त्रिक 21 0च राहते इथे, म्हणजे फक्त किती येते, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 दिवस. 9 दिवस म्हणजे 9 भागिले 7, म्हणजे बाकी राहते 2, 7 1 7, बाकी 2. 2 दिवस पुढे नाही जायचे, पाठीमागे यायचे, कारण जून हा पुढचा दिलेला आहे आपल्याला. म्हणजे मंगळवार वजा 2, मंगळवारपासून 2 मायनस करायचे, बरोबर आहे. म्हणजे तुमचा मंगळवारपासून 2 मायनस केल्यानंतर काय येतात, मंगळवारच्या पाठीमागे 2 यायचे. मंगळवारच्या पाठीमागचा पहिला दिवस सोमवार, आणि त्याच्या अगोदरचा दिवस रविवार. रविवार कुठे येते, इथे ऑप्शन नंबर 3. लक्षात आले कशा पद्धतीने सोडवायचंय. हे उलट गेलं की मायनस करायचे, कारण काय पुढची तारीख दिली, 21 जूनची तारीख दिली, काढायची 28 फेबची तारीख काढायची, आणि पुढचं जर काढायचं तर बाकी जी राहते ती प्लस करायची असते. ओके, अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं.
ओके, पुढे जाऊयात. उत्तर येते त्याचं रविवार. 2 दिवस पाठीमागे यायचं. भागिले 7 का करतो? 7 दिवसाचा आठवडा असतो. पुढे जाऊयात. हा, इथे काय दिलेलं आहे? 4, 5, 8, 13, 14, 17, 22 अशी एक तुम्हाला संख्या मालिका दिलेली आहे आणि कोणती संख्या मालिकेची राहणार नाही. आता इथे पाहायचंय 4, 5, 8, 13, 14, 17, 22. काही नाही आलं की फरकातला फरक चेक करायचा. इथे काय केलंय? +1 केलंय. इथे काय केलंय? +3 केलंय. इथे काय केलंय? +3. म्हणजे 4 + 1 5, 5 + 3 8, 8 + 5 13. त्याच पद्धतीने +1 +3 +5. आता अशीच जर पुढे राहिली म्हणजे मालिका कशी? +1 +3 +5 +1 +3 +5 22. 22 अधिक काय येणार आहे? 1 येणार आहे. 22 + 1 इथे लिहितो 22 + 1 किती? 23. 23 + 3 किती? 26. 26 + 5 किती येणार आहे? 31. 31 + 1 किती येणार आहे? 32. 32 + 3 किती येणार आहे? 35. आणि 35 + 5 किती येणार आहे? 40. अशा पद्धतीचा सिक्वेन्स +1 +3 +5. आता कोणती राहणार नाही? 31 येते का आपल्या इथे? येते 31. 32 येते का? येते 32 त्या मालिकेमध्ये. 33 येते का? नाही येते. 35 येते का? येते 35. 40 इथे येते, 33 येणार नाही. +1 +3 +5 अशी ती मालिका चालू राहणार आहे. 31 32 आणि 35 येते, 33 राहणार नाही. अशा पद्धतीचं त्याचं उत्तर होतं. पुढचं पाहूयात आपण. हा, आता हे अल्फाबेटवर आधारित आहे. एबीसीडी ज्याला आपण बोलतो, वर्णमालेवर. अनआयडेंटिफाईड असा शब्द आहे तो इंग्लिश मधला. या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार म्हणजे एबीसीडी नुसार लिहिली तर किती अक्षरांची स्थिती अपरिवर्तित म्हणजे ना जागा बदलणार नाहीये, नॉट चेंज. ओके, म्हणजे हा शब्द असा लिहिला मी UNIDENTIFIED हा शब्द संपूर्ण लिहिलेला आहे. आता अल्फाबेट नुसार ह्याच्यामधला अल्फाबेट नुसार सुरुवातीला काय येणार आहे? ABCD येणार आहे. डी इथे लिहिणार, डी इथे पण आहे, 2 वेळा डी आहे, डी येणार आहे. डी च्या नंतर काय? ई येणार आहे. ई किती वेळा आहे? ई इथे आहे, अजून ई इथे पण आहे, ह्याच्या खाली येणार ई. ABCDEF. एफ आहे, एफ लिहिला. जी आहे का? एफ एकदाच आहे. जी आहे का? नाही. एच आहे का? नाही. आय आहे का? आहे. इथे एक आहे आय, इथे एक आहे, इथे एक आहे, 3 वेळा आय आहे. आता पाहायचं बरं का, आयच्या खाली आय आलेलं आहे इथे, म्हणजे एका अक्षराची स्थिती जर अपरिवर्तित राहणार आहे. अजून किती सेम राहते का? ABCDEFGHI JK LMN. एन आहे, 2 वेळा आहे, NN. OPQRST टी आहे इथे आणि शेवटी यू आहे. म्हणजे फक्त एकच अक्षराची स्थिती त्याच अक्षराखाली आलेली आहे. दोन्ही एनच्या खाली एन आलंय का? ईच्या खाली ई आलंय का? कुठेच नाहीये. म्हणजे फक्त आय एकच अक्षर. म्हणजे अशा पद्धतीने ते सोडवायचं होतं. ती अरेंजमेंट कशी करायची? त्या अल्फाबेटनुसार अक्षरं घ्यायची होती आणि फक्त एक अक्षर एकाखाली एक आलेले आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. दिशाज्ञान चाचणीवर आधारित आहे प्रश्न. सानवी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. आपल्याला या दिशा माहिती आहे. तिकडे उजव्या हाताला म्हटली की पूर्व दिशा, डाव्या हाताला म्हटले की पश्चिम दिशा, वरच्या साईडला उत्तर आणि खालच्या साईडला दक्षिण. आणि ह्या उपदिशा म्हटलं गेलं तर इथे वायव्य, इथे ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य ह्या उपदिशा पण माहित पाहिजे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, वाई, आग्नेय, नैऋत्य ह्या दिशा माहित पाहिजेत आपल्याला. ओके, आता सानवी पूर्वेकडे गेली म्हणजे इकडे गेली, उजव्या साईडला गेली इथे. ओके, आता तिच्या डाव्या बाजूला 90 मध्ये वळली. 90 म्हणजे डाव्या बाजूला वरच्या साईडला इथे 90 अंश कोणामध्ये सरळ. आता ती 50 मीटर चालते. ठीक आहे, 50 मीटर चालली, अंदाजे 50 मीटर. आता ती उजव्या बाजूला 135 अंश. आता इथे महत्वाचं आहे बरं का, इथे 50 मीटर आहे, उजव्या बाजूला वळलेली आहे ती. इथे मी काय केलं, हे अंदाज काढण्यासाठी हे असं काढून घेतलं मी. आता ह्या दिशा पाहायचं बरं का, हे उपदिशा पण काढतो मी. उजव्या बाजूला 135 अंश. इथून इथे वळली तर हे 90 अंश होतात. इथून इथे 90 अंश आणि इथून इथे तिचं तोंड वरच्या साईडला उत्तरेकडे. ती उजव्या बाजूला 135 अंश म्हणजे अशी इकडे जाणार आहे इथे 135. ओके, 135 अंश वळलेली आहे आणि 15 मीटर हे आपल्याला कळत नाही. त्यासाठी इथे काय करायचं, अशा पद्धतीने आखून घ्यायचं. इथून इथे 90,
डिरेक्टली आपण उजव्या साईडला म्हणजे 90 बरं का, आणि इथून इथे 45 आणि 180 मध्ये परत खाली 135 अंश म्हणजे इकडे जाणार आहे ती. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? आता तिचं तोंड इकडे साईडला, इकडे किती 15 मीटर चालत गेले, त्याच्याशी अंतराशी काही विचारलं नाही. आता तिच्या डाव्या बाजूला म्हणजे इकडल्या साईडला तिच्या कोणती एक तर पूर्व दिशा आहे. पूर्व दिशा आहे का प्रश्नामध्ये? नाहीये. मग आग्नेय दिशेला आहे आता सध्याला, ती आग्नेय दिशेला, ही आग्नेय दिशा आहे. इथे पूर्व दिशा आहे आणि इथे कोणती दिशा आहे? ईशान्य. आता इथे पूर्व दिशा नाहीये, अजून कोणती उपदिशा आहे? डाव्या बाजूला तिच्या ईशान्य दिशा आहे. म्हणजे विषय संपला, कारण उपदिशेवर प्रश्न आधारित. तिचं तोंड आग्नेयकडे आहे, तिच्या डाव्या बाजूला दिशा कोणती असणार आहे? ईशान्य दिशा असणार आहे. पूर्व जर असलं असतं तर पूर्व पण बरोबर होतं. ईशान्य दिशा, साधं सोपं गणित होतं. पण इथे आपल्याला फसलेलं असतं. एक्झॅक्ट आपण काय करतो? इथे वळतो त्या हिशोबानुसार, इकडे खाली वळाय तरी पण उत्तर बरोबर आलं असतं. पूर्वेकडे वळला तर ईशान्य, कारण का आता ऑप्शन मध्ये ते दुसरं उत्तर नव्हतं, परंतु हे प्रॉपर आन्सर आहे. पुढे जाऊयात. हा लास्ट नंबरचा क्वेश्चन, साधं सोपं आहे ते पण. आता हे 3 जे सर्कल दिलेले आहेत, एकात एक रिंगा दिलेले आहेत, ते इतिहास, भूगोल आणि नागरी शास्त्र. आपल्याला माहिती आहे इतिहास, भूगोल आणि नागरी शास्त्र 3 वेगवेगळे विषय आहेत. हे असं आलं असतं ह्या पहिल्याचं, त्याच्यामुळे हे नाहीये इतिहास, भूगोल आणि नागरी शास्त्र. भारत, आशिया आणि युरोप. आता हे एशिया, ज्याला आशिया आपण खंड म्हणतो, ते एक येणार आहे. त्याच्यामधलं हे भारत येणार आहे आणि हा युरोप हा वेगळा खंड येणार आहे. ही सेकंड नंबरची आकृती अशी येणार आहे. बरोबर आहे. एशिया खंडामध्ये भारत येणार आहे आणि तो युरोप हा वेगळा खंड आहे, त्याच्यामुळे हे पण नसणारे उत्तर, हे पण नसणारे उत्तर. आणि फुले सुवासिक पांढरा. आता हे फुल हा कॉमन भाग घेतला. काही फुले, हे फुल आहे फुले, काही फुले काय असतात? सुवासिक असतात, सुवासिक. आणि काही फुले पांढरी असतात. हेच इथे आहे ना, हे बरोबर आहे तिसरं. फुल हा कॉमन पार्ट आहे, कारण सर्वच फुले सुवासिक नसतात किंवा सर्वच फुले पांढरी नसतात. मग फुल हा कॉमन पार्ट आहे, त्याच्यापैकी काही सुवासिक असू शकतात, काही पांढरी रंगाची असू शकतात, त्यामुळे हे. आणि कप, काही जणांना वाटत होतं कप, बशी आणि चहा. नाही, हे कप, बशी आणि चहा येणार नाहीये, कारण कप हा वेगळा असतो आणि बशी वेगळा असतो आणि चहा हे पेय वेगळं असतं, त्याच्यामुळे हे वेगवेगळंच असणार आहे. काही जणांना वाटलं कपात चहात कप आणि बशीत ते काय असतं ना, तर तसं नाहीये ते. ओके, तर काय हे प्रॉपर त्याचा आन्सर आहे. फुलं, सुवासिक आणि पांढरी, अशा पद्धतीने. एक कप, बशी, चहा ते उत्तर नाहीये त्याचं, कारण तो कप हा वेगळा पार्ट आला ना, बशी ही वेगळा पार्ट आला आणि चहा ते फसवण्यासाठी दिलेला, आणि चहा हे एक वेगळं पेय आलं. ओके, तर तशा हिशोबाने हे उत्तर त्याचं बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण हा जो काय कितवा 2023 चा अनालिसिस पाहिलेला आहे, ग्रुप बी आणि सी चा. 2023 प्रीचं 24चं पण पाहणार आहोत. हा पेपर 2023 चा होता. 21, 22, 23, 24 अशा पद्धतीने हे आपण कव्हर करणार आहोत, PYQ संपूर्ण. ओके, तर थांबूयात या ठिकाणी आपण. थँक्यू. कुठे गेला?